तर राज्यघटना धोक्यात आल्याचा दावा करत विरोधकांनी 26 जानेवारीला संविधान बचाव मोर्चाचं आयोजन केलंय। पण महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाच्या निमित्तानं एकमेकांचे हाडवैरी एकाच व्यासपीठावर येणार आहेत। पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेतृत्व म्हणून प्रस्थापित असलेले शरद पवार येत्या 26 जानेवारीला आश्चर्यकारक भूमिका घेताना दिसणार आहेत। शरद पवार यांनी ज्या राजू शेट्टी यांची एकेकाळी अवहेलना केली होती त्या शेट्टी यांच्यासोबत शरद पवार राज्यघटनेचं स्वातंत्र्य अबाधित राहावं असा टाहो फोडतील। या कृतीचं समर्थनही त्यांच्या समर्थकांकडे तयार आहे। संविधानाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने देशात वातावरण निर्माण केलं जात आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शंका आज वेगवेगळ्या पावलं जी काही उचलली जात आहे त्याच्याबद्दल होत आहे। त्यामुळे संविधान बचाव अभियान देशभरामध्ये सुरू होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये असेल। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार निवेदिता माने यांच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल अवहेलनात्मक उद्गार काढले होते। राजू शेट्टी मराठा नसल्यानेच त्यांना मराठा व्यक्तींच्या ताब्यातले साखर कारखाने बंद पाडण्यात रस असतो अशा आशयाचं वक्तव्य केलं गेलं होतं। असा जातीवाचक उल्लेख आक्षेपार्ह असूनही शेट्टी यांनीही तो आता विसरायचं ठरवलेलं दिसतंय। पण ते कोणत्या समाजातले आहेत आणि वारणाचे सभासद कोणत्या समाजातले ते तुम्ही बघा आणि ते बघितल्याच्या नंतर त्या समाजाच्या कारखान्याला हात लावायचा नाही आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन इतरांचे कारखाने बंद पाडायचे हे योग्य आहे का याचा विचार तुम्ही केला पाहिजे। आम्ही ठरवलेलं आहे की ज्यांना ज्यांना संविधान वाचवण्यासाठी पुढे यायचं आहे त्या सगळ्यांना आपण निमंत्रित करायचं। तर हे सगळं घडतंय ती विरोधकांची मोठ बांधायचा पवारांचा आवडता खेळ पुन्हा नव्याने खेळण्यासाठी। म्हणूनच त्यात त्यांचे समविचारी पक्षही एकत्र येणार आहेत। प्राजक्ता पोळसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।